श्रीरामनवमी निमित्त मालाड मालवण येथील श्रीराम जानकी मंदिरातून शोभायात्रा काढली जाणार आहे। या शोभायात्रेला आमदार नितेश राणे हजर राहणार आहेत, तर मालवणी परिसरातील मुस्लिम बहुल भागातून ही शोभायात्रा पुढे सरकणार आहे। गेल्या वर्षी रामनवमीच्या शोभायात्रेदरम्यान मुस्लिम बांधव आणि हिंदू यांच्यामध्ये तणावपूर्ण स्थिती या ठिकाणी निर्माण झाली होती। यावर्षी असा काही प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून योग्य खबरदारी घेतली जाते। या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे आपल्या सोबत थेट जोडले गेले आहेत। स्वप्नील, काय सांगाल? मालवणी भागातून आज शोभायात्रा निघणार आहे, कसं तयारी तुम्हाला दिसते, कसं चित्र सध्या या ठिकाणी पाहायला मिळतंय? निश्चित रामनवमी निमित्त खरं तर महाराष्ट्रामध्ये देशामध्ये उत्साहाचं वातावरण आहे, मात्र मालवणीमध्ये एकंदरीत तणावाचं वातावरण निर्माण झालेलं पाहायला मिळतं। एक रामनवमी निमित्त मालवणी येथून शोभायात्रा निघणार आहे। मी सध्या मालवण येथील राम जानकी मंदिराबाहेर आहे आणि या मंदिराच्या इथूनच खरं तर ही शोभायात्रा पुढे सरकणार आहे। इथून पुढे ही शोभायात्रा ही मुस्लिम बहुल भागातून जाणार आहे, ज्या ठिकाणी 2 मस्जिद सुद्धा लागतात आणि यानंतर एक रामलीला मैदानामध्ये ही शोभायात्रा जाऊन थांबणार आहे आणि त्या ठिकाणी एक प्रचंड जाहीर सभा सुद्धा होणार आहे। आमदार नितेश राणे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येते। मात्र गेल्या वर्षी जो अनुचित प्रकार घडला होता, शोभायात्रेदरम्यान काही प्रक्षोभक वक्तव्य करण्यात आले होते आणि यामुळे जो तणाव निर्माण झाला होता तो तणाव यंदा होऊ नये, तशा प्रकारची परिस्थिती आज उद्भवू नये यासाठी पोलिसांकडून सुद्धा एकंदरीत सुरक्षा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे आणि पूर्ण रस्त्याला या ठिकाणी बघितलं तर आपण भगवे झेंडे सुद्धा लावण्यात आलेले आहेत। त्यामुळे आज जी शोभायात्रा होणार आहे संध्याकाळी 4 वाजता ही शोभायात्रा सुरू होणार असल्याची माहिती येते। मात्र ही शोभायात्रा नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये पार पाडणार आहे। मात्र या शोभायात्रेदरम्यान नक्की काय घोषणाबाजी होते याकडे सुद्धा पोलिसांचं लक्ष आहे। मात्र रामनवमी निमित्त आज सुद्धा गालबोट लागू नये याची प्रचंड या संदर्भातील जो पूर्ण खबरदारी आहे ती पोलिसांकडून घेण्यात येते। निश्चितच स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।